एक्सपोर्ट इम्पोर्ट करायचा विचार करतायत, पण लॉजिस्टिकचा ह्या इंडस्ट्रीमध्ये काय महत्व आहे तुम्हाला माहिती आहे? येस, लॉजिस्टिक हा तुमच्या बिझनेसचा महत्वाचा पार्ट आहे. आता एक्सपोर्ट इम्पोर्ट करताना लॉजिस्टिकमध्ये थोडी जरी गडबड झाली, पूर्ण शिपमेंट तुमची अडकणार आहे. तर आज एक्सपोर्ट इम्पोर्ट लॉजिस्टिक 3 पद्धतीने होतं. एक आहे सी शिपमेंट, जे तुम्ही समुद्र मार्गाने पाठवतात. दुसरी आहे एअर शिपमेंट, जी तुम्ही वायू मार्गाने पाठवतात. आणि तिसरी आहे रोड शिपमेंट, जे तुम्ही बाय रोड पाठवतात. बाय रोड पण भारतामधनं नेपाळ, भूटान, बांगलादेश, बऱ्याचशा कंट्रीजमध्ये आपण बाय रोड एक्सपोर्ट करतो. एअर शिपमेंट USA, युरोप, रशिया, गल्फ कंट्रीज भरपूर ठिकाणी पाठवतो, ज्याच्यात जास्त करून प्रीमियम गुड्स जे काही आहेत, हाय व्हॅल्यू गुड्स जे काही आहेत आणि कमी क्वांटिटीमध्ये जाणारे जे गुड्स आहेत, हे एअर शिपमेंटमध्ये जातात. आणि सी शिपमेंटमध्ये तुम्ही ड्राय कंटेनर, रेफर कंटेनर, पूर्ण वेसल भरून माल झाला, या अशा अनेक गोष्टी बाय सी पण जातात. कारण की एक्सपोर्टर म्हणजे फक्त चांगला बिझनेसमॅन नाही, तर तो आहे ग्लोबल कनेक्टर. तुम्हाला बऱ्याच वेळा सॅम्पल्स वगैरे पण पाठवायला लागतात. ह्यासाठी पण तुमच्याकडे चांगला लॉजिस्टिक पर्सन असणं गरजेचं आहे. मग जोपर्यंत तुमच्याकडे चांगला CHA, लॉजिस्टिक पर्सन्स, चांगले टायअप्स नसणार आहे, तुम्हाला काम करायला भरपूर अडचणी येणार आहे. मग हे लॉजिस्टिक CHA आपल्याला कुठे भेटतात? तर ह्या वेगवेगळ्या भरपूर लॉजिस्टिक आणि CHA शोधण्यासाठी पद्धती आहेत. जसं तुम्हाला गुगलला भेटेल, कस्टमच्या वेबसाईटला लिस्ट भेटेल, अनेक तुम्हाला B2B, B2C पोर्टलला ह्यांचं रजिस्ट्रेशन पण दिसेल. आणि महत्वाचं म्हणजे आज तुम्हाला सॅम्पल्स पाठवताना या CHA ची तेव्हा गरज लागणार नाही, मग तेव्हा तुम्हाला कुरिअर पार्टनर्स लागणार आहेत. सो एक्सपोर्ट इम्पोर्ट करताना फक्त प्रोडक्ट मार्केट बायरवर फोकस नका करू, त्याच्याच बरोबर लॉजिस्टिकवर पण जास्त फोकस करा.